काही पदार्थ खायला आपण फक्त म्हणत असतो हेल्दी आहेत, खायला पाहिजे, पण खाल्ले जात नाही. तर अशा वेळी काय करायचं, काहीतरी चेंज करायचा आणि तो पदार्थ खातील अशी रेसिपी बनवायची. तर आज आपण बनवत आहोत बीटचं सॅलड म्हणूया किंवा कोशिंबीर म्हणूया. तर मस्त असे बीट स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्यानंतर हे उकडवून घेतलेले आहेत. जर उकडायचे नसेल तर बारीक किसणीने किसून घेतले साल काढून तरी चालेल. मी इथे हे उकडून त्यानंतर साल काढलेली आहे आणि किसून घेतलेली आहे. त्यानंतर याला द्यायचा आहे तडका. तर 1 चमचा तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये मोहरी जिरीची फोडणी घातलेली आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. 4 ते 5 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. फोडणीचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. ही फोडणी टाकताना गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. फोडणी झाली की गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर इकडे हे किसून घेतलेलं बीट आहे, त्याच्यावर अर्धी वाटी ताजं दही टाकलेलं आहे. दही शक्यतो फार आंबट नसावं, घट्ट असावं. आणि याच्यामध्ये काही अजून चटपटीतपणा आणण्यासाठी टाकलेलं आहे थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला. म्हणजे छोटा पाव चमचा चाट मसाला आणि काळं मीठ टाकलेलं आहे. पाव छोटा चमचा इथं काळी मिरीची पूड टाकलेली आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर वरून हा तडका टाकायचा आहे. सगळा मिक्स करून घेतलेला आहे, तडका टाकलेला आहे. आणि त्यानंतर जर आवडत असेल तर तुम्हाला इथं अर्धा चमचा लिंबाचा रस टाकू शकता. मस्त अशी चव देखील येते. पुदिन्याची चव देखील छान लागते, त्याच्यामुळे 3 ते 4 पानं अशी हातावर कुस्करलेली आहे ती टाकलेली आहे. थोडीशी कोथिंबीर कापून टाकलेली आहे. आता सगळं साहित्य जे आहे ना, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. तर मस्त अशी कोशिंबीर बीटाची होते खायला. न खाणारे देखील आवडीने खातील. दही जर फार आंबट असेल तर याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाकली तरी चालेल. बीटामध्ये गोडपणा असतो, त्याच्यामुळे थोडंसं आंबट जरी असलं तरी ते बॅलन्स होऊन जातं. पुदिना घरामध्ये होता आणि आवडतो देखील चव, त्याच्यामुळे मी टाकलेला आहे. जर तुम्हाला आवडत नसेल, घरामध्ये नसेल तर नाही टाकला तरी चालेल. आता ही कोशिंबीर फार वेळ करून ठेवायची नाही, नाही तर मीठ वगैरे असतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटलं जातं. जेवायच्या आधी पटकन करून घ्यायची आहे. तर मस्त अशी ही बीटाची कोशिंबीर तयार झालेली आहे. घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.